विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जागतिकीकरणाचा मानवाच्या सर्वच क्षेत्रामध्ये, देशाच्या सर्वच ठिकाणी त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे की जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे हे आपण बघितलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की या जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रामध्ये काय बदल झालेला आहे, काय परिणाम झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, काय आहे हे जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम. तर राजकीय क्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे यामध्ये आपण एक व्याख्या आधी बघितलेली आहे विद्यार्थ्यांनो की बायलिस आणि स्मिथ यांची एक व्याख्या बघितलेली आहे की जगामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये, जगातील भौगोलिक क्षेत्रामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक असे परस्पर संबंध निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, जागतिकीकरण. म्हणजेच काय आहे, या जगातील सर्व देशातील लोकांमध्ये एक प्रकारचा या जागतिकीकरणामुळे सामाजिक संबंध निर्माण झाले, राजकीय संबंध निर्माण झाले, आर्थिक संबंध निर्माण झालेले आहेत आणि त्यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणतो. तर या जागतिकीकरणाचा जसा आर्थिक क्षेत्रावर परिणाम झालेला आहे तसाच तो राजकीय क्षेत्रावर झालेला आहे. तर तो कशा पद्धतीने झालेला आहे, तर काय झालेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की या जागतिकीकरणामुळे लोकशाहीचे महत्त्व वाढत चाललेलं आहे. पहिला आपल्याला मुद्दा काय घ्यायचा आहे, लोकशाहीचे वाढते महत्त्व. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला बघायचं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लोकशाही म्हणजे काय आहे. तर लोकशाहीमध्ये सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात. लोकांच्या इच्छेप्रमाणे राज्यकारभार केला जातो. म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. पण या जागतिकीकरणानंतर या लोकशाहीचं महत्त्व आहे ते आणखी वाढलं आहे. कशामुळे, तर आपल्याला माहीत आहे की पाहिलेलं आहे आपण 1989 नंतर 1989ला आपण अनेक जागतिक घडामोडीमध्ये बदल झालेला आपण बघितलेला आहे. 1989मध्ये काय झालं आहे, पूर्व युरोपमध्ये क्रांती झाली आहे. त्यानंतर 1991मध्ये काय झालेले आहे, सोव्हिएट रशियाचं विघटन झालेलं आहे. आणि अनेक नवीन राष्ट्रांचा उदय झालेला आहे. आणि या सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर सोव्हिएट रशियामध्ये असलेली जी साम्यवादी विचारसरणी आहे त्या विचारसरणीची सुद्धा पिछेहाट झालेली आहे आणि लोकांनी लोकशाही शासन पद्धतीचा जास्तीत जास्त स्वीकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय, जी नवीन राष्ट्र उदयास आलेली होती त्या सर्व राष्ट्रांनी लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. आता का स्वीकार केलेला आहे, या जागतिकीकरणाचा अशा काय परिणाम झालेला आहे की लोकांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. जी नवीन राष्ट्र उदयास आलेली आहेत त्यांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. या लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी आपण म्हणजे का केलेला आहे त्यामधले आपण महत्त्वाचे 3 घटक बघणार आहोत. त्यामध्ये पहिला घटक आहे सहभागी राज्य. दुसरा आहे नागरिक केंद्रित शासन. आणि तिसरा घटक आहे सुशासन. तर विद्यार्थ्यांना लोकशाही स्वीकार करण्यात का आली त्यामध्ये पहिलं आपण सहभागी राज्य. आपल्याला माहीतच आहे की
लोकशाहीमध्ये लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असेल तरच त्या ठिकाणी राज्यकारभार हा व्यवस्थित होतो. म्हणजे आता सहभागी म्हणजे आपण बघितले की निवडणुकीच्या काळामध्ये सर्व लोकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना, म्हणजे जात, धर्म, भाषा, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जातो. म्हणजेच लोकशाहीमध्ये सर्व लोकांच्या सहभागाकडून लोकांच्या इच्छेप्रमाणे उमेदवार निवडले जातात, राज्यकर्ते निवडले जातात आणि त्यांच्याकडून देशाचा राज्यकारभार केला जातो. म्हणजेच काय, जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये सहभागी केलं जातं. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल देशामध्ये, कुठलंही योजना ठरवायची असेल, एखादं धोरण ठरवायचं असेल, एखादा महत्त्वाचा पूर्ण निर्णय घ्यायचा असेल, तर अशा वेळेस काय केलं जातं की जास्तीत जास्त लोकांना तो मान्य राहील, लोकांना तो पटला पाहिजे, लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याचा विचार करून निर्णय घेतले जातात. म्हणजे लोकांनी जर एखाद्या देशाच्या निर्णयाला लोक विरोधसुद्धा करू शकतात. कारण काय आहे की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये लोकांचा पाठिंबा असेल तरच सरकार टिकून राहू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असेल तर त्या ठिकाणी काय होतं, लोकांचे प्रश्न सुटतात, लोकांचं कल्याण होतं आणि लोकांचे प्रगती, सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होते. म्हणून लोकशाही ही सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. म्हणजे लोकांना स्वातंत्र्य, सर्वांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सर्वांना समानतेची संधी मिळाली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि लोकांमध्ये परस्पर बंधुभाव असला पाहिजे, परस्पर विश्वास असला पाहिजे, सामंजस्य असले पाहिजे, लोक एकत्रितपणे राहिले पाहिजेत, तर देशाची प्रगती होऊ शकते. म्हणजे काय, आणि न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सामान्य व्यक्ती असो किंवा कुठलीही व्यक्ती असो, त्या प्रत्येकाला न्याय हा समान मिळाला पाहिजे. या आधारावरच लोकशाही टिकून आहे आणि या सर्वामुळे लोकशाहीचं महत्त्व हे जागतिकीकरणानंतर वाढत गेलेलं आहे. जी साम्यवादी विचारसरणी होती पूर्व युरोपमध्ये, तिची पिछेहाट झालेली आहे आणि लोकशाहीचं महत्त्व वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे त्याची कारणं आपण बघत असताना म्हणजे सहभागी राज्य आहे. दुसरं आता आपल्याला बघायचं की आता नागरिक केंद्रित शासन. लोकशाहीमध्ये काय आहे की कुठलाही निर्णय घेत असताना त्याचा केंद्रबिंदू हा कोण असतो, नागरिक असतो, सामान्य नागरिक असतो. या सामान्य नागरिकाला केंद्रभूत मानून सर्व निर्णय घेतले जातात की सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. एखादा कायदा जर तयार करत असेल किंवा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असताना नागरिकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले जातात. कारण जनता हीच लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता आहे, जनतेची सत्ता हीच अंतिम सत्ता आहे. त्यामुळे या जनतेला, या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा अडचण होणार नाही, त्रास होणार नाही आणि त्यांचा विकास होईल, सर्वांगीण विकास होईल. या प्रकारे नागरिकांना केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय घेतले जातात. म्हणून नागरिक केंद्रित शासन असतं. जे सरकार नागरिकांना केंद्रीय मानून निर्णय घेत असेल ते सरकार म्हणजे लोकशाहीचं सरकार आहे आणि अशा सरकारमध्येच लोकांचा, सामान्य व्यक्तींचा विकास होतो, लोकांचा आपल्या सरकारवर विश्वास वाढतो आणि शासन आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होतो आणि त्यामुळे देशाची प्रगती होते. म्हणून काय आहे की नागरिक केंद्रित शासन म्हणजेच काय आहे, लोकाभिमुख असं शासन निर्माण होतं. नागरिकांना केंद्रभूत मानून सर्व निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे लोकशाही ही यशस्वी होऊ शकते. तिसरं घटक काय आहे, आपल्याला शासन बघायचं आहे, सुशासन. आता सुशासन म्हणजे काय आहे, चांगलं शासन. की कुठलंही जास्तीत जास्त कुठलंही लोकशाही जे सरकार आहे ते सरकार काय असेल तर सुशासन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी काय आहे की लोकांचा त्यात सहभाग असायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यामध्ये असू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, भ्रष्टाचारमुक्त असं प्रशासन असेल आणि लोकांच्या सुविधांचा, सोयीचा विचार करून सरकार जर योग्य प्रकारे निर्णय घेत असेल आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचं कल्याण करणे, त्यांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास करणे, त्या ठिकाणी त्यांना महत्त्वाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना उपलब्ध करून देणे, त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न, समस्या जाणून घेणे, तसेच
नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी अनेक संधी त्यांना उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, त्यांना तिथे उद्योगधंदे स्थापन झाले पाहिजे, शिक्षण घेता आलं पाहिजे, दवाखाना तिथं असायला पाहिजे, त्या ठिकाणी मूलभूत ज्या सुविधा आहेत पाण्याची सोय झाली पाहिजे, सांडपाण्याची सोय झाली पाहिजे, त्या ठिकाणी विजेची सोय झाली पाहिजे. हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या सुशासनामध्ये होतात. म्हणजे जनतेच्या जास्तीत जास्त ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर त्याला आपण एक चांगलं शासन किंवा सुशासन असं म्हणतो. म्हणजे हे सुशासन करण्यासाठी सरकारला, त्या देशाच्या सरकारला जास्तीत जास्त नागरिकांना कसं उपयोगी पडता येईल, त्यांच्या समस्या कसं सोडवता येईल याचा विचार करणारं शासन म्हणजे काय आहे, सुशासन आहे. पण विद्यार्थ्यांनो म्हणजे काय आहे की जागतिकीकरणानंतर या लोकशाहीचं महत्त्व यामुळे वाढू लागलेलं आहे. कारण लोकशाहीमध्येच व्यक्तीचा विकास होऊ शकतो, लोकशाहीमध्येच लोकांना स्वातंत्र्य मिळू शकतं, लोकशाहीमध्येच लोकांना आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येत नाहीत. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोगसुद्धा मर्यादेमध्ये राहूनच करायचा आहे, तो अधिकार त्यांना अमर्याद नाही. पण या सगळ्या गोष्टीमुळे लोकशाहीचं महत्त्व हे वाढत चाललेलं दिसतं आणि या लोकशाहीमुळेच लोकांचा विकास होतो. हुकुमशाही किंवा राजशाहीमध्ये लोकांचा विकास होऊ शकत नाही. आणि हे जागतिकीकरणानंतर कळालेलं आहे की लोकांचा हा लोकशाहीवर जास्त विश्वास आहे आणि त्यामुळेच अनेक नवीन उदयास आलेली जी राष्ट्र आहेत त्यांनीसुद्धा लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर हा एक घटक आपण बघितलेला आहे की राजकीय क्षेत्रामधला हा एक लोकशाहीचं वाढतं महत्त्व, हा एक घटक पाहिला. यानंतरचा आपल्याला आपण दुसरा घटक बघूया, राज्याचं स्थान. आता आपल्याला दुसरा घटक जो राजकीय क्षेत्रामधला आहे त्याचा जागतिकीकरणानंतर या घटकावर काय परिणाम झाला आहे. तर विद्यार्थ्यांना राज्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. राज्य म्हणजे काय आहे, देश. आपण राज्यशास्त्रामध्ये देशासाठी राज्य हा शब्दप्रयोग करतो. तर राज्याचं स्थान आपल्याला बघायचं आहे. तर राज्याचं स्थान म्हणजे काय की जागतिकीकरणामुळे राज्याचं जे स्थान आहे ते त्याचं महत्त्व कमी होत आहे असं म्हटलं जातं. राज्याच्या स्थानाचं महत्त्व कमी होत आहे असं म्हटलं जातं. का तर सुरुवातीला आपण बघायला लागेल की राज्य म्हणजे काय आहे. राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटकांची आवश्यकता आहे, हे आपण बघितलेलं आहे. पहिलं घटक काय आहे, लोकसंख्या. भूप्रदेश, सरकार आणि चौथा घटक आहे सार्वभौमत्व. तर विद्यार्थ्यांनो कुठलाही देश किंवा एखादं राज्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी हे 4 घटक अत्यंत आवश्यक असायला पाहिजे. त्या ठिकाणी लोकसंख्या असायला पाहिजे, त्यांचा स्वतःचा भूप्रदेश असायला पाहिजे, त्यांचं सरकार असायला पाहिजे आणि हे सरकार कसं असायला, सार्वभौम असायला पाहिजे. सार्वभौमत्व म्हणजे काय, असं सरकार आहे की जे अंतर्गत निर्णय घेताना किंवा बहिर्गत निर्णय घेत असताना जगातील दुसऱ्या कोणत्याही देशाचं वर्चस्व त्याच्यावर नसणं म्हणजे त्याला आपण सार्वभौम असं म्हणतो. तर या 4 घटकांमुळे राज्य निर्माण होतं. परंतु जागतिकीकरणामुळे या राज्याचंच महत्त्व कमी होत आहे अशी टीका केली जाते. पण विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की सार्वभौमत्व या घटकामुळे राज्याला कोणता अधिकार प्राप्त होतो, तर कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता हे कायदे करत असताना एखाद्या देशामध्ये जर एखाद्या देशात कायदा करायचा असेल तर हा कायदा करत असताना त्याच्यावर अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही घटकांचा आघात होताना आपल्याला दिसतो, त्याच्यावर प्रभाव पडतो आणि त्यानुसारच ते निर्णय घ्यावे लागतात. कुठलाही एखादा देशामध्ये कायदा करायचा असेल तर कायदा करण्याचा अधिकार राज्याला प्राप्त होतो. मग आता समजा
आता यामध्ये आपल्याला बहिर्गत घटक कोणते आहेत, कोणकोणते बहिर्गत घटक आहेत की याच्यावर परिणाम होतो आपल्याला या कायदे करत असताना. यामध्ये आपण बघितलेलं आहे की जगामध्ये जो आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्रभावसुद्धा या कायद्यावर म्हणजे एखादा कायदा तयार करत असताना त्याच्यावर प्रभाव पडतो. आंतरराष्ट्रीय कायदा एक आपण बहिर्गत घटकमध्ये बघूया. आंतरराष्ट्रीय कायदा याला अनुसरूनच म्हणजे या कायद्याला धक्का न लागता अशा प्रकारचे राष्ट्रीय कायदे घ्यावे लागतात. दुसरा आपण घटक बघूया प्रशासकीय आंतरराष्ट्रीय कायदा किंवा प्रादेशिक, आपण म्हणू प्रादेशिक संघटना. पर्यावरण व मानवी समस्या इत्यादी घटकाचा सुद्धा प्रभाव पडतो. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की एखादा आपल्याला कायदा करायचा असेल, लोकांना राष्ट्रासाठी एक कायदा करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत त्याचा विचार करून त्याला पूरक अनुकूल होईल असा कायदा करावा लागतो. जसं व्यापारी संबंधामध्ये काही आपल्याला निर्णय घ्यायचे असेल तर प्रादेशिक जागतिक व्यापारी आर्थिक संघटना आहेत त्याचासुद्धा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात. तसंच जगामध्ये आपण बघितलं की पर्यावरणाचं रक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका होणार नाही अशा प्रकारचे निर्णय सरकारनं घेणं आवश्यक आहे. म्हणजे विकासही झाला पाहिजे आणि विकास होत असताना पर्यावरणाला सुद्धा तडा न जाता तो विकास झाला पाहिजे. या अशाच प्रकारचे कायदे सरकारने संमत केले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मानवी समस्या. मानवाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला मिळालेले जे केंद्रस्थान आहे म्हणजे काय मानवी हक्क जे आहे त्यांना मिळाले जे केंद्रस्थान आहे त्यामुळे सुद्धा त्याला अनुसरून कायदे तयार करावे लागतात. आणि या सर्व गोष्टींचा विचार केला तरच आपल्याला म्हणजे राष्ट्रांतर्गत कायदे तयार करता येतात. म्हणजे हे कायदे करत असताना या घटकांचा त्याच्यावर प्रभाव पडतो आणि म्हणून हे राज्याचं स्थान जे आहे ते कमी होत चाललं आहे का अशी टीका केली जाते. पण मुळामध्ये हे राज्याचं स्थान कमी होत नाही, उलट राज्याचं स्थान हे मजबूत तशाच प्रकारे राहतो. फक्त एवढंच आहे की कायदे करत असताना त्यांच्यावर हे अनेक घटकांचा प्रभाव पडतो. आता दुसरं आहे की दुसरे अंतर्गत कोणते घटक आहेत. जसं आता एखादा कायदा करायचा असतं तर अंतर्गत घटक त्यामध्ये कोणकोणते आहेत. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सहमतीचा अभाव आहे, वाढते मतभेद आहेत, वांशिक राष्ट्रवाद आहे, स्त्री आणि पुरुष भेद आहे, तर विद्यार्थ्यांना अंतर्गत घटक कोणकोणते आहेत. यामध्ये आपल्याला बघेल की कुठलाही देशाला जर आपला कायदा करायचा असेल तर त्यासाठी त्यामध्ये लोकांचं सहमत असले पाहिजे, लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोकांचा त्याचा पाठिंबा असला पाहिजे. परंतु अशा प्रकारे पाठिंबा आपल्याला दिसून येत नाही. आता उदाहरणार्थ आपल्याला आपण बघितलेलं आहे की आजच्या मोदी सरकारच्या काळामध्ये बरेचसे असे नवीन कायदे केलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की काश्मीरचं जे 370 कलम आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. किंवा मुस्लिम समाजामध्ये असलेला जो घटस्फोट आहे, जो तलाक या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. अशा पद्धतीने तलाक घेता येणार नाही या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस असे निर्णय घेण्यात आले त्यावेळेस देशातील काही लोकांनी त्याला पाठिंबा दिला, काही लोकांनी त्याला दिला नाही. म्हणजे लोकांमध्ये ते मतभेद वाढत चाललेले आहेत. तर हे वाढते मतभेद आहे, लोकांच्या सहमतीचा अभाव आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे, कायदा करत असताना
अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सार्वभौमत्व आहे, देश स्वतंत्र आहे, सरकार स्वतंत्र आहे, आपल्या देशासाठी सरकार कायदे करत आहे. पण हे कायदे करत असताना अशा अनेक आव्हानांना सामोरे जाऊन त्यांना योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आता वांशिक राष्ट्रवाद म्हणजे काय आहे की अत्यंत राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाविषयी असलेलं प्रेम, आणि ते जगामध्ये अनेक वंशाचे लोक राहतात आणि त्यांच्यामध्ये एक वांशिक राष्ट्रवाद वांशिक राष्ट्रवाद निर्माण झाल्यामुळे सुद्धा प्रदेशांमध्ये धर्मामध्ये भेदभाव होताना आपल्याला दिसून येतो, संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो. आणि आजच्या या काळामध्ये जागतिकीकरणाच्या काळामध्ये पण आपण बघितलेलं आहे की आजसुद्धा स्त्री आणि पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव केला जातो. आजही आपल्याला माहीत आहे की स्त्री जरी स्वयंपूर्ण जरी असली तरीसुद्धा स्त्री आणि पुरुषांमध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये भेदभाव केला जातो. या सगळ्यांचा परिणाम देशाच्या कायदे करत असताना होतो. त्यामुळे राज्याचं जे स्थान आहे ते हळूहळू कमी होत आहे का असं त्याची टीका केली जाते, परंतु अशी टीका ही काय आपल्याला योग्य वाटत नाही. त्याचं आपण जर विश्लेषण जर आपण केलं तर बघितलं की आजही राज्याचं स्थान हे अबाधित आहे. सार्वभौमत्व हा घटक हा मजबूत आहे आणि आज फक्त एवढंच आहे की त्याच्यावर अनेक घटकांचा परिणाम होताना दिसून येत आहे. म्हणून जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेल्या परिणामामध्ये आपण पहिला जो आपण बघितलेला आहे लोकशाहीचं महत्त्व आणि दुसरं काय आहे राज्याचं स्थान, हे दोन मुद्दे आपण बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांना राजकीय क्षेत्रावरील परिणाम, जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर होणारा जो परिणाम आहे त्यामधले दोन घटक आपण पाहिलेले आहेत. आता तिसरा घटक आपल्याला बघायचा आहे, तो आहे बिगर राजकीय घटक. जसा जागतिकीकरणाचा आपण बघितलेला आहे की आर्थिक क्षेत्रावर परिणाम झाला, तसा राजकीय क्षेत्रावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे लोकशाहीचं महत्त्व वाढताना आपल्याला दिसून येतं. राज्याचं स्थान जे आहे ते सुद्धा टिकून आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तिसरा घटक आपल्याला बघायचं की बिगर राजकीय घटक. तर जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे की नागरी जो समुदाय आहे, नागरिकांचा जो समुदाय आहे त्या घटकाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजेच काय, नागरिकांच्या जर काही समस्या असतील, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी काही बिगर राजकीय संघटना निर्माण होताना दिसत आहेत. आता बिगर राजकीय संघटना म्हणजे काय आहेत? आता मानवी समस्या आहेत, मानवाच्या समस्या, अनेक प्रकारच्या समस्या मानवांच्या आहेत. मानवाच्या हक्काचं रक्षण करणे किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जो मतभेद आहे यामुळे मानवी समस्या निर्माण होतात. महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण आहे, ही पण एक महिलांची समस्या आहे. लहान बालकांवर अन्याय होताना दिसून येतो आपल्याला. त्यांना कमी वयाची जी मुलं आहेत 14 वर्षाच्या खालची, त्यांना अनेक ठिकाणी आपण कामाला लावताना आपण बघितलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय होताना दिसतो आहे. तर या सगळ्या समस्या आहेत ज्या नागरी समुदायाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी काही बिगर राजकीय घटक निर्माण झालेले आहेत. म्हणजेच कोणते, तर या समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संघटना म्हणजे बिगर राजकीय संघटना आहेत. म्हणजे काय आहे, तर त्या स्वयंसेवी संघटना आहेत. समाजामधील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःहून काही लोक एकत्र येऊन त्यांनी एक संघटना स्थापन केलेली आहे. या संघटनेचा हेतू आणि उद्देश काय आहे, तर समाजातील मानवाचे जे प्रश्न आहेत, समाजाचे जे प्रश्न आहेत, जाती समूहाचे असतील, धार्मिक समुदायाचे असतील, कौटुंबिक असतील किंवा त्यांच्या हक्काबद्दलचे असतील, या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी स्वयंसेवी संघटना निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर बिगर राजकीय म्हणजे काय आहे, त्याला आपण म्हणतो की NGO. बिगर राजकीय घटक म्हणजे काय, म्हणजे याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि बिगर, या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला NGO. आता NGOचं लॉंग फॉर्म काय आहे, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. म्हणजे या शासनाच्या नाही आहेत, तर या बिगर शासकीय संघटना निर्माण झालेल्या आहेत. ज्यामध्ये आपण बघूया याचं लॉंग फॉर्म नॉन गव्हर्मेंट
ऑर्गनायझेशन. या ज्या NGOज आहेत, ज्या NGO संस्था आहेत, या संस्थेचं काम काय आहे की मानवी समाजाचे ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्या सोडवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे. परंतु या NGO जे आहेत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या या संघटना नेल्या आहेत आणि मानवाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गेलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त मानवाच्या समस्या कशा सोडवता येईल, मानवी समुदायाच्या समस्या कशा सोडवता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, यासाठी या बिगर राजकीय घटकांनासुद्धा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण बघूया, 1-2 संघटना आपण त्यामध्ये उदाहरण घेणार आहोत. एक आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटना. तर ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटना ही मानवी समस्या सोडवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली ही एक संघटना, ही एक NGO आहे. तर या संघटनेचं मुख्य जे कार्यालय आहे, सचिवालय आहे, ते इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी आहे. आणि ॲम्नेस्टी या इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना कधी झालेली आहे, तर ही 1961 28 मे 1961ला या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटनेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे 28 मे हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. कशासाठी, ते मानवी समस्या सोडवण्यासाठी ही संघटना तयार झालेली आहे. आणि या संघटनेमध्ये जवळपास 150 देशांचा समावेश आहे. आणि या संघटनेला एक नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. तर हे नोबेल पारितोषिक केव्हा मिळालेलं आहे, 1977ला. या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटनेला एक नोबेल, त्यांच्या कार्याबद्दल त्यांना एक नोबेल पारितोषिक पण मिळालेलं आहे, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून त्यांना हा एक पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे. तर ही जी स्वयंसेवी संस्था आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, तर या संघटनेने कोणकोणत्या समस्यावर भर दिलेला आहे. आता उदाहरणार्थ आत्ताच आपण बघितलेलं आहे की जागतिकीकरण झालेलं आहे, आधुनिक युग निर्माण झालेलं आहे, नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, शिक्षणाची संधी स्त्रियांना मिळालेली आहे. असं असताना देखील महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. तर महिलांवरचे जे अत्याचार आहेत ते अत्याचार कसे दूर करता येतील यासाठी या संघटनेने प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे लहान बालक आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होताना आपल्याला दिसतो. कितीतरी लहान अशी कोट्यावधी मुलं जे आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत, कारण आर्थिक परिस्थितीमुळे, आर्थिक घटकामुळे त्यांना शिक्षण घेता आलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना लहान वयातच काम करावं लागतं. आणि अशा 14 वर्षाची जी लहान मुलं आहेत त्यांना अशा अनेक अवजड जिथं आहेत त्या ठिकाणी सुद्धा काम करावं लागतं. आणि हे त्यांना करू नये आणि त्यांचे जे हक्क आहेत, त्यांना शिक्षणाचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा ही संघटना कार्य करताना आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे की दलित जो समुदाय आहे, जो आपण अनुसूचित जातीचा समुदाय जो आहे, या जातीतील लोकांना आपण बघितले की मागे अनेक वर्षापासून त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्या संविधानाने मात्र त्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो दूर केलेला आहे. असं असताना सुद्धा आपण बघतो की आपल्या नागरी समुदायामध्ये आजसुद्धा अशा अनेक ठिकाणी या अनुसूचित जाती जो समुदाय आहे या समुदायावर म्हणजे दलितांवर अन्याय होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्यांची फारशी काही चूक नसताना सुद्धा त्यांना मारहाण केली जाते, जखमी केलं जातं किंवा त्यांची घरं जाळली जातात, त्यांचं कुटुंब जाळलं जातं, त्यांना अतिशय मानवाला शोभणार नाही अशा प्रकारचं त्यांना मारहाण केली जाते. तर हा सगळा अन्याय आहे तो दूर करण्यासाठी ही संघटना ही काम करते. आणि त्याचबरोबर आणखी एक काम आहे या संघटनेचं म्हणजे
तुरुंगामध्ये जे कैदी आहेत, आपण बघतो की ज्यांना जे शिक्षा घेण्यासाठी तुरुंगामध्ये ज्या कैद्यांना टाकलेलं आहे, तर त्या कैद्यांवर सुद्धा तुरुंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होताना दिसून येतो. जसं आपण बघितलेलं आहे की एखाद्या तुरुंगामध्ये 50 कैदी राहण्याची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी 100, 150, 200 कैदी ठेवले जातात. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना राहण्याचा प्रश्न होतो ना. चांगलं निकृष्ट म्हणजे चांगलं जेवण म्हणजे काय, पौष्टिक जेवण जे आहे ते तरी त्यांना मिळालं पाहिजे, अगदी सकस आहार मिळाला पाहिजे, परंतु तसं चांगलं जेवण त्यांना तिथं उपलब्ध दिलं जात नाही. अमानुषपणे त्यांच्यावर अन्याय केला जातो. तर तुरुंगातले कैदी असले तरी ते मानव म्हणून त्यांना योग्य ती वागणूक तिथे दिली पाहिजे. तर ती दिली जात आहे का नाही हे पाहण्याचं कामसुद्धा या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेनं केलेलं आहे. म्हणजेच काय आहे, मानवी समस्या ज्या आहेत, मानवी समस्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारी ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक संघटना आहे. आपण ही संघटना बघितलेली आहे. दुसरी एक संघटना आपल्याला बघायची आहे, ती आहे आपण बघितले की आता सध्या आपण बघितले की पर्यावरणाच्या रक्षणाची अत्यंत गरज आहे. आपण बघितलेलं आहे की पर्यावरणामध्ये जे ओझोन वायूचं प्रमाण आहे तो कमी होताना दिसत आहे. दुष्काळ आपल्याला पाहतो, आपण नेहमी दुष्काळ पडताना दिसतो. पाणी पिण्यासाठी पाणी वेळेवर उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर हे कशामुळे होतं, तर या पर्यावरणाच्या रक्षणासाठी. कारण आपण बघितलेले की दिवसेंदिवस लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसून येते. जसं आता आशिया खंडामध्ये आपण बघितलेलं आहे की भारत हा जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. जे आशिया असेल, आफ्रिका असेल, या देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची तोड केली जाते. त्यापासून फर्निचर तयार केलं जातं, घरं बांधण्यासाठी लाकूड वापरलं जातं. एवढंच नाही, तर झाडांची कत्तल केल्यामुळे काय होतं, जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याचे साठे कमी झालेले आहेत. आणि जे उपलब्ध आपल्याला नदीचं पाणी आहे, जे स्वच्छ पाणी आहे, त्या पाण्याची सुद्धा व्यवस्थितपणे नीट काळजी लोकांनी घेतलेली नाही आहे. त्या स्वच्छ पाण्याचं अस्वच्छ करण्याचं कामसुद्धा नागरिकांनीच केलेलं आहे. मग त्यामध्ये कचरा टाकून देणे किंवा आपण बघितलेलं आहे की निर्माल्य टाकून देणे, कचरा टाकून देणे, जनावरं किंवा गाड्या धुणे, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची जी घाण असेल तर ती नदीमध्ये टाकून देणे, नदीमध्ये दूषित पाणी सोडणे, दूषित वायूचं मिश्रित पाणी सोडणे. तर हे सगळं यामुळे काय झालेलं आहे, जे काही उपलब्ध कमी जे पाणी आहे आपल्याला पिण्यापुरतं ते सुद्धा खराब झालेलं आहे. तर या सगळ्यासाठी पर्यावरणाच्या रक्षणाची अत्यंत गरज आहे. प्रत्येक मानवाचं, म्हणजे हे काम फक्त काही लोकांचं नाही, ते प्रत्येक मानवाचं आहे की त्यांनी आपल्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष न करता या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. आणि तरच आपल्याला या पर्यावरणाचं जर संरक्षण झालं तरच आपल्याला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि यासाठी, या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा एक ग्रीन पीस मूव्हमेंट ही एक संघटना निर्माण झालेली आहे. ग्रीन पीस मूव्हमेंट काय आहे ही, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही एक ग्रीन पीस संघटना निर्माण झालेली. या संघटनेचं काम काय आहे की लोकांना या पर्यावरणाकडे, जे लोकांनी दुर्लक्ष करू नये, पर्यावरणाचं रक्षण करणे, यासाठी लोकांना जागृत करण्याचं काम ही संघटना करत आहे. आपण बघितलेले आहे की आज आपण बघितलेलं आहे की जे आपले ऋतुमान आहे ते बदललेलं आहे. कधी वेळेवर पाऊस पडत नाही आहे, त्याचप्रमाणे उष्णता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि या सगळ्याचा परिणाम दुष्काळावर झालेला आहे. आणि या सर्वांमुळे मानवी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तर आता सध्या आपल्याला काय पाहिजे, तर जास्तीत जास्त शुद्ध हवा, पाणी जर पाहिजे असेल तर आपल्याला झाडांची जोपासना केली पाहिजे, झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, स्वच्छ पाण्याचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या ठिकाणी शुद्ध जे पाणी आहे
ज्या ठिकाणी आपण नदीला माता म्हणतो त्या ठिकाणी त्या नदीचंच आपण पावित्र्य नष्ट करताना आपल्याला दिसून येतं. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहत आहे की तीर्थक्षेत्रामध्ये ज्यावेळेस कुंडाच्या तिथे अनेक व्यक्ती आंघोळ करताना दिसतात. फक्त त्या ठिकाणी काय आहे की डुबकी मारायची अशी आहे, परंतु अनेक ठिकाणी आंघोळ करताना दिसतात. सगळीकडचं पाणी हे अस्वच्छ होताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी मानवाची आहे आणि त्यांना ते जागृत करण्यासाठी ही ग्रीन पीस मूव्हमेंट ही संघटना निर्माण झालेली आहे. म्हणजे जागतिक जे मानवी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या 2 संघटना यांचा आपण माहिती घेतलेली आहे. आणखी एक संघटना जी आहे आपण बघितलेली की दहशतवादी संघटना. तर ही दहशतवादी संघटनासुद्धा या संघटनेमध्ये एक आपण बघतो की 2 संघटना आपण बघितलेल्या आहेत, पण एक तिसरी संघटनासुद्धा या बिगर राजकीय घटकांमध्ये समाविष्ट होताना दिसते, एक दहशतवादी संघटना. या दहशतवादी संघटनेमुळे जगामध्ये ज्या दहशतवादी हल्ले होताना दिसतात तर ते हल्ले थांबवण्यासाठी ही संघटना काम करते. म्हणजे काय आहे की दहशतवादी संघटना ज्या आहेत त्या संघटनेमुळे काय झालेले मानवी जीवन हे विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपला हेतू साध्य करण्यासाठी समाजामध्ये भीती दाखवण्यासाठी या दहशतवादी संघटना निर्माण झालेल्या आहेत. तर या दहशतवादी संघटनाचे जे हल्ले आहेत त्यांचं जे काम आहे ते सुद्धा अयोग्य प्रकारे आहे. तर या सर्वांना मानवी लोकांना जागृत करण्यासाठी ही अनेक संघटनासुद्धा स्थापन होताना आपल्याला दिसून येतात. तर हा एक तिसरा घटक आपण राजकीय क्षेत्रामधला प्रभाव झालेला जागतिकीकरणाचा जो प्रभाव झालेला आहे त्याचा तिसरा घटक आपण बघितलेला आहे. यानंतरचा आपल्याला पुढचा एक म्हणजे चौथा एक घटक बघायचा आहे, तो आहे मानवी हक्क. ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्क, मानवी समुदायाचे हक्क, एका व्यक्तीचे हक्क, मानवाचे हक्क आपल्याला या संदर्भामध्ये आता चौथ्या घटकामध्ये चर्चा करायची आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव राजकीय क्षेत्रामध्ये झालेला आहे. त्यामध्ये आपण 3 घटक बघितलेले आहेत. त्यानंतरचा चौथा घटक कोणता आहे? मानवी हक्काचा. तर मानवाला आवश्यक असलेले जे हक्क आहेत त्या हक्काचं सुद्धा रक्षण झालं पाहिजे. हा एक घटक, हा एक महत्त्वाचा घटक किंवा विषय या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ठरलेला आहे. म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया ही झाल्यामुळे काय झालेलं आहे तर आपण बघितले की जग एकमेकांच्या खूप जवळ आलेलं आहे. त्यांच्यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळे संबंध निर्माण झालेले आहेत. परंतु असं असताना सुद्धा मानवाचे जे हक्क आहेत त्या हक्कांचं रक्षण झालं पाहिजे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाहता येईल की मानवी हक्काचं रक्षण झालं पाहिजे. मानवाला त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रामध्ये एकंदरीत सर्वांगीण विकास करायचा असेल तर मानवी हक्काचं रक्षण झालं पाहिजे, मानवी हक्काचं जतन झालं पाहिजे, मानवी हक्क सुरक्षित ठेवले पाहिजेत. हा एक महत्त्वपूर्ण विषय या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो. मग या मानवी हक्काचं रक्षण करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे तर जे वेगवेगळे हक्क, मानवी हक्क आहेत त्या हक्कासाठी आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये आपल्याला हे हक्क दिसून येतात. जसं उदाहरणार्थ आपण बघितलेले की मानवी हक्काच्या रक्षणासाठी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक न्याय आणि वितरणात्मक न्याय यावर भर दिलेला आहे. सामाजिक न्याय आणि वितरणात्मक सामाजिक न्याय म्हणजे काय आहे तर समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर होणारे जे अन्याय आहेत ते दूर करून त्यांच्या विकासासाठी त्यांना जे हक्क आवश्यक आहेत ते हक्क त्यांना दिले पाहिजेत. वितरणात्मक न्याय म्हणजे काय आहे की मानवाला सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या हक्काची आवश्यकता आहे, जे जे त्याला मिळाले पाहिजे त्या सर्व हक्क त्यांना मिळाले आहेत का नाही हे पाहण्याचं काम म्हणजे वितरणात्मक न्याय किंवा सामाजिक न्याय त्याच्यावर मिळाला पाहिजे. यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आता विद्यार्थ्यांनो पहा की जगामध्ये आपण बघतो की एक
जगाची जर आपण विभागणी केली तर 3 भागामध्ये आपण विभागणी करू शकतो. एक म्हणजे पहिलं जग, दुसरं जग आणि तिसरं जग. आता पहिलं जग म्हणजे काय आहे तर शीतयुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1945 ते 1989 हा जो काळ आहे शीतयुद्धाचा, या काळामध्ये आपण बघितलेली की 2 महासत्ता निर्माण झाल्या होत्या. एक अमेरिका प्रणित आणि दुसरी सोव्हिएट रशिया प्रणित. तर अमेरिका प्रणित भांडवलशाही विचारसरणीच्या समर्थक असणारे जे देश होते ते अमेरिका या गटामध्ये सामील झाले आणि सोव्हिएट रशियामध्ये असलेली जी साम्यवादी विचारसरणी आहे त्याचे समर्थक असलेले जे देश आहेत ते सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये सामील झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेचा असलेला तो पहिला जो काय म्हण त्याला आपण की पहिलं जग आहे, पहिले जग. अमेरिका समर्थक देश. दुसरं काय आहे सोव्हिएट रशिया समर्थक देश. आणि तिसरं जग विद्यार्थ्यांना तिसरं जग म्हणजे काय आहे तर या दोन्ही गटामध्ये जे सामील झालेले नाहीत आणि जे विकसित नाहीत, अविकसित आहेत, विकसनशील आहेत, अशा भागातले जे देश आहेत त्याला आपण तिसरं जग असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका. दक्षिण अमेरिका, पश्चिम आशिया आणि आफ्रिका यातील देश आहेत ते काय आहेत की त्या ठिकाणी जास्त विकास झालेला नाही. विकसनशील असणारे जे देश आहेत या ठिकाणी विकास न होण्याचं कारण काय आहे तर या ठिकाणी औद्योगिकरण जे आहे त्या औद्योगिकरणाचा वेग हा कमी आहे आणि औद्योगिकरणाचा वेग कमी झाल्यामुळे काय झाले तिथे आर्थिक सुधारणा झालेल्या नाहीत. म्हणजे फार कमी त्यांचा वेग हा हळू असल्यामुळे रोजगाराच्या संधी त्यांना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आर्थिक विकास झाला नाही, आर्थिक सुधारणा झाल्या नाहीत. आर्थिक सुधारणा झाल्या नाही त्यामुळे कुटुंबाची सुधारणा झालेली नाही. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव दिसून येतो. आणि या सर्व म्हणजे या तिसऱ्या जगामधले जे देश येतात त्या देशांच्या मानवी हक्काच्या रक्षणासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे. हा एक विषय, हा एक मुद्दा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समोर येताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्यांना त्यांचे ते हक्क मिळाले पाहिजेत ही एक संकल्पना उदयास आपल्याला आलेली दिसून येते. तर आता यामध्ये जगामध्ये आपण बघितले की काही विकसित राष्ट्र आहेत, काही अविकसित आहेत आणि काही विकसनशील आहेत म्हणजे विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. अशा 3 भागामध्ये जरी जगाची विभागणी केलेली असली तरीही यामध्ये मानवी हक्काचा जो दृष्टिकोन हा जरी वेगवेगळा असला तरी मानवी हक्काचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे. यासाठी या मानवी हक्काचं रक्षण झालं पाहिजे यासाठी ही अनेक संघटना कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थ्यांना एकंदरीत आपल्याला पाहता येईल की पाश्चिमात्य देशाचा मानवी हक्काविषयीचा असलेला दृष्टिकोन, राजकीय स्वातंत्र्य आणि हक्क आणि त्याचबरोबर ज्या इतर जे अविकसित असलेले जे देश आहेत त्या देशातील स्थानिक दृष्टिकोन या सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला त्या हक्कांचं, मानवी हक्काचं संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हा सुद्धा एक मुद्दा महत्त्वाचा ठरलेला आहे. म्हणजे पाश्चिमात्य दृष्टिकोन असो किंवा अविकसित राष्ट्रांचा स्थानिक दृष्टिकोन असो या दोन्ही ठिकाणी मानवी हक्काचं रक्षण झालं पाहिजे ही एक नवीन एक उद्देश, एक विषय हा समोर आलेला आपल्याला दिसून येतो. तर एकंदरीत आपण या घटकामध्ये आपण काय बघितलेले की जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर कसा परिणाम झालेला आहे यामध्ये आपण विद्यार्थ्यांनो 4 घटकावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. या 4 घटकांमध्ये आपण पहिला घटक बघितलेला आहे ते आहे की लोकशाहीचं महत्त्व वाढताना दिसून येतं. दुसरा घटक आपण बघितलेला आहे की राज्याचं जे स्थान आहे की त्या राज्याचे स्थान हळूहळू कमी होत आहे असं म्हटलं आहे. पण आपण स्पष्टीकरण त्याचं पाहत असताना बघितलं की आजही राज्याचं स्थान हे टिकून आहे, अबाधित आहे. तिसरं म्हणजे बिगर राजकीय घटक आपण निर्माण झालेल्या बघितलेल्या आहे. ज्या स्वयंसेवी संस्था किंवा आपण ज्याला NGOज म्हणतो त्या संघटना मानवी समस्या सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. आणि चौथा आपण घटक बघितलेले मानवी हक्काचं रक्षण झालं पाहिजे. कुठलाही
देश असो त्या ठिकाणी त्या मानवी हक्काचं रक्षण कसं करता येईल हा एक दृष्टिकोन या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये समोर आलेला आहे. म्हणून आत्तापर्यंत आपण या राजकीय क्षेत्रामधील हे 4 घटक आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आहे तो आता आपला इथे संपलेला आहे.